पोचलेली बंट्या एक धाव धावून काढलेली आहे. डिक्लेअर आहे. 1D. 2 चेंडू 2 धावा. परीक्षित 2 चेंडू 2 धावा. यज्ञेश मोरे 3 चेंडू 3 धावा. 4 ओव्हरची मॅच आहे ही, लक्षात ठेवा. फुलटॉस आणि बाद. हा शॉट मारला ना की बॉल डगेच खालीच येतो डायरेक्ट. बॉल अडतोय, लक्षात ठेवा. चला आलेत रोहित डिंगणकर. रोहित डिंगणकर 4 चेंडू. फुलटॉस घेतलेला आहे पण नाही पोचलेले आहेत रोहित डिंगणकर. सुंदर 5 चेंडू आणि 4 धावा. यज्ञेश मोरे स्ट्रायकर. आईला षटकार. होणार नाहीये. हे उंच शॉट खेळायचे आहेत. फ्लॅट शॉट खेळून काही होणार नाहीये. 18 फूट 20 फूट असं उंच उंच मला. गगन भरारी 10 धावा. गिरीश स्ट्राईकला आहेत. रोहित आणि बोल्ड. प्रेक्षकांचा सुद्धा अतिशय चांगला असा सपोर्ट मिळत आहे. मनोरंजन होत आहे. 10 आलेत क्रिश. हो यॉर्कर लेन पूर्ण खड्ड्यामध्ये बॉल पडलेला. बॉल टाकला का? डॉट आहे. 2 चेंडू 10 धावा. स्ट्राईकला कृष्णा. पुन्हा एकदा सेम त्याच पद्धतीचा चेंडू. डायरेक्ट हिट पण काही फायदा होणार नाहीये. साहेब पोचलेले आहेत तिकडे. 11 3 चेंडू 11 धावा. यज्ञेश मोरे 3-11. 4-12. 4 चेंडू 12 धावा. स्ट्राईकला क्रिश. बघूया काय करताय. 4 चेंडू 12 धावा. फुलटॉस आणि एकच धाव मिळणार आहे. 12 आणि 1 13. शेवटचा चेंडू. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. बघूया काय करतायत यज्ञेश मोरे. आईला थांबा थांबा थांबा. सुंदर अमर त्यांच्याशी बोला. 13 13. शेवटचे फक्त आता 2 षटक बाकी आहेत. 12 बॉल बाकी आहेत. तुम्ही काय करता बघूया 12 बॉल मध्ये. तुषार 13 धावा. लाली दुसरे पण ना.
14 यज्ञेश मोरे. तिसरी ओव्हर. 13 आणि 1 14. 6 आणि 4 काय बघायला मिळत नाही आज. 15च बोललो. 1-5-15. हे घ्या 6. अंपायर 6 षटकार. दोन चेंडू बाकी आहेत या ओव्हरचे. तिसऱ्या ओव्हरचे 2 चेंडू अजून बाकी आहेत. बाद. अमोल एक जबरदस्त कॅच बघायला मिळाली आपल्या अमोल कडून. आलेला अनिरुद्ध उर्फ अन्नी उर्फ बॉब. शेवटचा चेंडू. दिलेला बॉब मारली. षटकार. जाम. आता हे शेवटचं शतक आहे. याच ओव्हरमध्ये काय आहे, दोन भाऊ काय करतात बघूया. यज्ञेश आणि अनिरुद्ध. भाऊ भाऊ युसुफ पठाण आणि इरफान पठाण. फोर. शेवटचा बॉल. लास्ट बॉल. संकेत शेरकर. फुलटॉस आणि एक धावून काढलेली आहे. बघूया दुसरी रन धावून काढतायत का. यज्ञेश नाही पोहोचलेले आहेत. बाद. 35-36 टू विन.
और श्रीजी निर्वाणा 4 या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतो की त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. टॉस साठी यायचंय तुम्ही. 35 झालेले आहेत. ओके 35 झालेले आहेत. 36 ला विन आहे, लक्षात ठेवा. 24 बॉल 36 धावा. 24-36 लाईनच्या मागे बसायचं आहे. तेजस नवले कुठे कोण बसले जरा बघा. चला मॅच ऑन करायची आहे. मॅच चला मॅच स्टार्ट करा. अंपायर रेडी आहे का तुम्ही लोक? स्कोलर 35 रन झालेले आहेत. 36 रन जिंकायला आहेत, लक्षात ठेवा. पुन्हा पुन्हा स्कोर विचारायला येऊ नका. चला सगळ्यात पहिला बॉलर डेंजर बॉलर आहे हा. रफ्तार का बादशाह म्हणून त्याला पदवी मिळाली आहे. सत्यम पॅराडाइज याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रफ्तार का बादशाह. ही मॅच 3 ओव्हरची होईल. महिलांची जी थर्ड प्लेस साठी मॅच आहे ती 3 ओव्हरची मॅच असणार आहे. चला रफ्तार का बादशाह पुरुषोत्तम भुवाड. मॅच स्टार्ट. ओ पहिला चेंडू लेग बाईज. पहिला चेंडू लेग बाईज नाही, लेग बाईज ना. ओके एक चेंडू एक धाव. पुरुषोत्तम शपथ काय बॉल होता यार. अजिबात कळलेला नाहीये एवढा स्पीड बॉलला. 2 चेंडू एक धावा. पुरुषोत्तम आणि स्ट्रेट का एक धाव. फक्त एकच धाव मिळेल. रोहित डिंगणकर तिकडे आहे. वेल बिल्डिंग पलट्या. 3 चेंडू 2 धावा. पुरुषोत्तम चौथा बॉल. चार चेंडू 3 धावा. 3च धावा झालेल्या आहेत. पुरुषोत्तम फुलटॉस आणि हा षटकार. फुलटॉस दिला की थोडेसे कमी पडला तुम्ही. ठीक आहे नो प्रॉब्लेम. 9 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू पुरुषोत्तम. लेग बाईज आहे 10. यस थँक्यू अंपायर. 10 धावा. पहिला वर्ष शतक संपलेला आहे. हा 6 नसला बसला ना तर जरा टेन्शन मध्ये आली असती समोरची टीम. समीकरण जरा वेगळं असतं पण काय नाही. चला होत आहे. त्यांचा समोरच्या टीमचा पण 10च स्कोर होता आणि यांचा पण 10च आहे. बघूया. सचिनजी टिकारी साहेब इथे आलेले आहेत. त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. समितीच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहेत. आपण व्यासपीठावर यावं अशा विनंती करतो आपणास. बॉलर कोण आहे? अच्छा स्वतः क्रिश आलेले आहेत. 10 धावा झाले आहेत फक्त 10. अतिशय अतितटीचा सामना सेमीफायनलचा दुसरा सामना चालू आहे. श्रीजी लाईट चालू करायचे आहेत.
कॅच साठी हा प्रयत्न झालेला पण रोहित डिंगडकर खूप लांब होते. 11 एकच धाव आली पण. अमोल 11 धावा. वाईड नो प्लस 1 म्हणजे 2 धावा. 13 13 क्रिश आणि एक धाव. 14 2 चेंडू 14 धावा. एक 15 प्लेयर कुठे लावले तेच कळत नाहीयेत. आणि बाद 15 धावांवरती पहिला विकेट उत्कृष्ट पडलेली असा आहे. झेल 15 4 चेंडू 15 धावा. हो फुल. ठीक आहे ओके चलता है अंपायर लक्ष ठेवा. 15 आणि षटकार. सावकाश पकडा. एवढं काही करू नका. कोण धावत नाही तिकडे. 22 12 बॉल 14 पाहिजेत. 12-14 इझी आहेत. 12 चेंडूंमध्ये 14 14 धावांची आवश्यकता श्रीजी पराजय या बॉलर संघाला. कोण आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. बॉलर आलेला आहे संकेत शेरकर. राईट हँड राऊंड विकेट. दोन ओव्हर 22 आता 12 बॉल 14 धावा. पहिला चेंडू वाईड. 23 फुलटॉस आणि अंपायर नाही पोहोचलेले आहेत. बॉल कलेक्ट करायला वेळ झाला. बॉल इथे तिकडे फिरत होता. 25 अंपायर डिसिजन द्यायचा आहे. नॉट आउट. ओके 25 2 चेंडू 25 धावा. 10-11 25 धावा. संकेत शेरकर फुलटॉस आणि कडक फुलटॉस घेतला त्यांनी. बॉल शॉट उत्कृष्ट बनवून घेतला. फलंदाजी. 31 धावा. श्रीजी पराजय या संघाकडून अतिशय आणि 31 5 धावा पाहिजेत फक्त. 4 धावा. 8 बॉल 4 धावा. तीन 7 बॉल 3. आणि बाद
प्लेयरनी बाहेर यायचं आहे, कोणी बाद आतमध्ये झालेला आहे. जायचं कोणी मध्ये नाहीये, जायचं नाहीये. जिंकल्याशिवाय. थांबा जरा एक मिनिट, घाई करू नका. ओव्हर झालेली सामना आहे. जिंकल्याशिवाय कोणीही आतमध्ये जायचं नाही, पेनल्टी लावेल तुम्हाला आम्ही, हा, नाही लक्षात तर ठेवा. पेनल्टी लागणार हा. ओके, जास्त आनंद करू नका, थांबा जरा. चला नवीन बॅट्समॅन आले परीक्षित, घाई करू नका. 6 चेंडू 3 धावा. मला वाटतं प्रणय शिंदेला यायला लागेल आता. 3-3 येस. 6 चेंडू 3 धावा पाहिजेत. येस प्रणय शिंदे, बघूया काय कमाल करताय ती. चला टेन्शनची मॅच आहे. 6 चेंडू 3 धावा. प्रणय शिंदे. थांबा थांबा, अंपायर सांगेल बरोबर. एक आहे, ओके एक आहे रनिंग मध्ये आहे तो, टेन्शन घेऊ नका. थर्टी 34. आईला विकेट होता. 35. 35. फक्त एक धाव, फक्त एक धावची आवश्यकता श्रीजी पराइजो या संघाला फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. आणि श्रीजी पराइजो या